नमस्कार मंडळी, मी आपला संकेत आणि सुरू करत आजच्या बिग बॉसच्या शेवटच्या एपिसोडला. खरं तर बिग बॉस संपलेला आहे आणि आता उद्यापासून आपल्याला पोटा पाण्यासाठी काहीतरी नवीन टॉपिक शोधला पाहिजे, जेणेकरून मी तुम्हाला एंटरटेन करू शकतो. पण त्याच्या अगोदर आपल्याला येऊया बिग बॉसच्या फायनल कडे. खरं तर 2 कंटेस्टंट फायनल मध्ये गेले होते. त्याच्यामध्ये नाव होतं तन्वी कोलते किती बोलते आणि त्याच्यानंतर राकेश बापट द जंटलमॅन पर्सन. हे दोन्ही पण काटाचे मेंबर होते. मी अगोदर ह्या दोघांना पण खूप 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 सपोर्ट करत होतो, पण त्याच्यानंतर माझं लक्ष विशालवरती गेलं, अनुश्रीवरती गेलं होतं. ते दोघं पण खूप खूप चांगले खेळत होते आणि मला असं वाटत होतं की त्या दोघांकडूनच कोणतरी विनर होईल. पण नियतीचं चक्र फिरलं शेवटच्या आठवड्यात तन्वी कोलतेमुळे. मला माहितीये तन्वी कोलते खूप डिझर्विंग होती. ती टास्क पण एकदम जबरदस्त खेळत होती सुरुवातीपासून. मी बघत होतो म्हणजे कुठे मुद्दे उचलायचे झाले. पहिल्या आठवड्यात तिला रितेश भाऊनी झापल्यापासून तिला भारी खेळत होती, पण त्याच्यानंतर तिने गेम तिचा डाऊन केला. चेहऱ्यावरती फिल्टर दाखवले. चेहऱ्यावरती फिल्टर दाखवत असताना ती होटांवरती आणि तोंडावरती आणि जिभेवरती पण फिल्टर दाखवायला विसरले नाही आणि लोकांना घालून पाडून बोलायला पण ती विसरली नाही आणि त्याच्यामुळे तिची इमेज पूर्णपणे डाऊन झाली होती. लोक सगळी म्हणत होती ही खूप फिल्टरवाली आहे, फिल्टरवाली आहे, पण तरी सुद्धा तीच जिंकली. आता ही डिझर्विंग आहे का नॉन डिझर्विंग आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पण त्याच्या अगोदर येऊया ही कशी काही डिझर्विंग असू शकते त्याच्याबद्दल आपण 4 शब्द बोलूया. आता पहिली गोष्ट सांगायची झालं म्हणजे शेवटच्या आठवड्यात माहितीये भाई, तू पहिलं तिकीट घेऊन फायनल मध्ये गेली होती, पण त्याच्यानंतर फायनल मध्ये गेल्यानंतर ते बोलतात ना, फेम एवढी पण डोक्यात जाऊन देऊ नये. ती विशाला आणि अनुश्रीला एवढं घालून पाडून बोलत होती की म्हणजे काहीच बोलू, ते दुश्मनाला पण कोण असं बोलणार नाही असं ती बोलत होती. म्हणजे ती दाखवून देत होती की मी किती शहाणी आहे असं ती दाखवून देत होती. त्यामुळे ती लोकांच्या मनात उतरली होती. त्याच्यानंतर तिनं आता सुद्धा फिनालेमध्ये हाईट केली. जेव्हा विशाल घराच्या बाहेर गेला तेव्हा ती विशालला म्हणाली, भाई मी तुझं तोंड बघणार नाही, मी तुला कधी फोन करणार नाही. हा, मी तुझ्या पप्पांना फोन करेल, पण भाई तुला कधी फोन करणार नाही. म्हणजे कसं बोलशील भाई तू? भाई तो पण एक तुझा कॉम्पिटिटरच आहे. कॉम्प्युटरला तू असं घेणार का भाई? तो पण तुझ्यापेक्षा स्ट्रॉंग आहे मी तर म्हणेन. पण तू फायनली घराच्या बाहेर गेला. चला ठीक आहे, 2-4 मतं कमी पडली असतील, गेला घराच्या बाहेर. कंबाईन जो असतो ना तोच विनर झाला पाहिजे. आता हा, तन्वी सुद्धा विनर होती, डिझर्विंग होती, त्याबद्दल नो डाऊट ऍज कम्पेअर टू टास्कचं बघतात. पण बघितलं तर पण आता काय तिच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. कुणी वोट केले आता असेल भाई, काहीतरी तिची खूप मोठी पोच. आणि अशा तऱ्हेने तन्वी कोलते या बिग बॉसची विनर झाली. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय ह्या विनर बद्दल मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि हे फेअर आहे की अनफेअर आहे ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि भेटूया अशाच एका नवीन कॉन्टेंटसह. तोपर्यंत धन्यवाद. फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी आपला संकेत आणि सुरू करत आजच्या बिग बॉसच्या शेवटच्या एपिसोडला. खरं तर बिग बॉस संपलेला आहे आणि आता उद्यापासून आपल्याला पोटा पाण्यासाठी काहीतरी नवीन टॉपिक शोधला पाहिजे, जेणेकरून मी तुम्हाला एंटरटेन करू शकतो. पण त्याच्या अगोदर आपल्याला येऊया बिग बॉसच्या फायनल कडे. खरं तर 2 कंटेस्टंट फायनल मध्ये गेले होते. त्याच्यामध्ये नाव होतं तन्वी कोलते किती बोलते आणि त्याच्यानंतर राकेश बापट द जंटलमॅन पर्सन. हे दोन्ही पण काटाचे मेंबर होते. मी अगोदर ह्या दोघांना पण खूप 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 सपोर्ट करत होतो, पण त्याच्यानंतर